मध्यंतरीच्या काळामध्ये काहीतरी कार्यक्रमाने बापूने आम्ही एकत्र ह्या रस्त्यावर जात होतो. ह्या रस्त्याचे काम पाहत होतो. जात असताना एक गोष्ट लक्षात आली की आपल्या वड्याच्या पलीकडे रस्ता चालू आहे, स्टँडच्या पलीकडे रस्ता, मधला रस्ता का ठेवलाय. त्यावेळेला जरा माहिती घेतली. माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की ही फॉरेस्टची हद्द आहे. फक्त 330 मीटर हद्द आहे, परंतु ते फॉरेस्ट विभाग काम करू देत नाही. तर संबंधित आम्ही एजन्सीला संपर्क केला. त्यांनी अशी अडचण सांगितली. तातडीने अगदी त्याच दिवशी आप्पासाहेब, मला वाटतं तुम्हाला त्या बाळासाहेबांना सांगितलं की त्याच दिवशी आम्ही आपल्या राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांना पत्र लिहिलं की अत्यंत महत्वाचा रस्ता विमानतळ या ठिकाणी पारगावला होतोय आणि या विमानतळाच्या दृष्टीने विमानतळाच्या रहदारीमध्ये असणारा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये फक्त 330 मीटरचा हा रस्ता पेंडिंग राहतोय ना. आणि आपल्याला आपली वन विभागाची अडचण आहे, आपण तो रस्ता तातडीने करून द्यावा. गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांची त्या पत्रावर सही झाली आणि त्यांनी ते आता पत्र खाली आले. महिन्याभरामध्ये अंदाजे पण त्याच्यावर कारवाई होऊन हे काम आपलं मार्गी लागेल. सांगण्याचा हेतू असा आहे की आपला लोकप्रतिनिधी एक पालक म्हणून, एक कुटुंब प्रमुख म्हणून काम करतायत. जात असताना हे माझ्या लक्षात नाही आलं, परंतु त्यांच्या लक्षात आलं की का हेच काम का थांबवले, पुढे गेले मागे गेले, मधलं का थांबवले. तुम्ही जरा माहिती घ्या. छोट्या छोट्या गोष्टी नोट करून त्या ठिकाणी आदरणीय बाप्पू आपल्या सर्वांची काळजी घेत असतात. बाप्पू तर 2 दिवस थोडे आजारी आहेत, तर ते त्यांना दगदग झाले म्हणून ते आता ह्या शनिवारी येणार नाहीत. परंतु काम करत असताना मला वाटतं मध्यंतरी एक डीपीचा 2-3 मागण्या होत्या. मावडी बाजार तलावाची 11-12 लाख रुपये ती आपण नवीन डीपीची मंजुरी आपल्या पिसावरे गावात दिलेली आहे. सुभाषची पण आभा आहे, ती सुद्धा आपण आता घेतलेली आहे. आणि अशा माध्यमातून आपल्या पूर्ण तालुक्यासाठी 3 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र गुरुजी मिळाले. त्याच्यामध्ये पिसावरे गावाचा उल्लेख आम्ही केला. पिसावरे गावासाठी जवळपास 4,73,00,000 रुपयांचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं भलं मोठं काम या ठिकाणी आपल्या गावच्या विकासात भर टाकणार आहे. ते सुद्धा बापूंच्याच माध्यमातून ते काम या ठिकाणी होते. असं या ठिकाणी आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं. अशाच पद्धतीनं आपलं विशेष प्रेम बापूवरती आहे. बापूचं सुद्धा विशेष प्रेम आपल्या गावावरती कायम राहिलेलं आहे. त्या ठिकाणी आप्पा तुम्ही असता, दादा तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आमच्याकडे मागणी करता. आम्ही निधी सुद्धा टाकत असताना त्या गावचं मतदान, त्या गावच्या संघटना हे सगळं पाहिलं जातं आणि निश्चितपणे आपलं पिसार गाव कुठल्याही बाबतीमध्ये मागे राहणार नाही याची सुद्धा दखल आम्ही आता पण घेतलेली आहे आणि या पुढे सुद्धा घेऊ अशी ग्वाही आपल्याला मी या निमित्ताने देतो.